बेळगाव पाटील गल्ली येथील शनेश्वर मंदिर येथे शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शनी महाराज जन्मदिवस असल्याने सूर्योदयावेळी मंदिरमध्ये अध्यापक कुटुंबियांच्या वतीने तेलाभिषेक, रुद्राभिषेक व जन्मसोहळा पाळणा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। जगात अशांती पसरली असून सर्वत्र शांती प्रस्थापित व्हावी यासाठी म्हणून शनेश्वर देवाचरणी प्रार्थना केली असून त्याचबरोबर बळीराजाला चांगले दिवस यावेत, तसेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी 8 तारखेला विराजमान होणार असून आपला देश महासत्ता व्हावा यासाठीही विशेष पूजा अर्चा करण्यात आली असल्याचे विलास अध्यापक यांनी सांगितले। मी पाटील गल्लीतील शनी मंदिरातून बोलत आहे। विलास अध्यापक शनी मंदिरचे ट्रस्टी आणि पुजारी। आज श्री शनी जयंती आहे। शनी महाराजांचा आज जन्म झालेला आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेला शनी जयंतीच्या निमित्ताने पाटील गल्लीतील अध्यापक कुटुंबियांच्या अत्यंत प्राचीन आणि जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनी मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळेला श्री शनी महाराजांचा जन्मोत्सव आणि पाळणा झाला। पाळणा झाल्यानंतर श्री शनी महाराजांना तैलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर वेगवेगळे धार्मिक विधी, शनी शांती, तीळ होम आदी समस्त धार्मिक विधी त्या मंदिरामध्ये पार पडले। सध्या जी जगामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत, काही ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत, तर संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊन दे, माणसामधील वैर संपुष्टात येऊन दे आणि संपूर्ण जगामध्ये शांती लाभून दे। आणि आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, तर मान्सूनचा पाऊस देखील चांगल्या प्रकारे पडून दे। त्याच्यामुळे बळीराजाला चांगले दिवस येऊन देत। बळीराजाला जर चांगले दिवस आले तर सर्वसामान्य जनतेला देखील अन्नधान्य चांगल्या सवलतीच्या दरात मिळणार आहे। परत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 8 तारखेला पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत। तर त्यांचा तिसरा जो कालावधी आहे तो तिसरा कालावधी देखील यशस्वीरित्या पूर्ण होऊन दे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येऊन दे आणि संपूर्ण भारतातील संपूर्ण जनतेचे आरोग्य चांगले राहून दे, त्यांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य लाभून दे म्हणून श्री शनी महाराजांच्या चरणी विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आलेली आहे। सर्वांना सुखशांती आरोग्य लाभो अशी शनीचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले। सकाळपासूनच शनिदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्व भक्त मंडळी रांगा लावून होते व या सर्व भक्तांना ट्रस्टच्या वतीने प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगाव।